सुरमई 1000 रुपयाला आहे. पॉपलेट 1700 रुपयाला आहे. आणि मटन 800 रुपये किलो आहे. आज काय घरी घेऊन जाऊ? आयला काय सुधारणार राव. तर कुणी फोन केला बाबा? हॅलो. हॅलो साहेब, जरा पैसे लागत होते. हा ठीक आहे, चल संध्याकाळी बघू. बरं बरं साहेब. भैया, एक लिटर चितळे दूध, एक पावशेर श्रीखंडचा डबा आणि एक बडावाला लोणच्याची पाकिट. अहो मी 1000ला ऑनलाईन 3 साड्या मागवल्यात, बघा ना कशा आहेत. छान आहे. हॅलो, काय रे? हॅलो साहेब, आता जमल का तुम्हाला भेटायला? अरे बाबा, बाहेर लय ऊन आहे. तू संध्याकाळी ये, मी तुला देतो ना पैसे संध्याकाळी. साहेब मी आलो इथं चालत चौकापर्यंत. अरे तू काय येडायस का? एवढ्या उन्हाचं तू 2 किलोमीटर चालत आलायस? एवढी अर्जंट खरं गरज आहे का तुला एवढी पैशाची? हो साहेब. असे किती पैसे पाहिजेत तुला? साहेब 100 रुपये लागणार आहेत साहेब. बरं बरं, ठीक आहे थांब, मी आलो. थांब तिथं चौकातच थांब. काय रे, कशाला एवढे अर्जंट पैसे पाहिजे होते? हा, सासऱ्याला दारू पाजायची का मेवना हारला जुगारामध्ये? साहेब 3 दिवस झाले हजेरी मिळाली नाही आणि गिरणी दळण दिलाय आणि ते द्यायला पण पैसे नाही. रात्री पोरींनी पाव खाऊन झोपल्यात. आता भूक लागली आहे त्यांना, लय रडायला लागलेत, म्हणून मी तुमच्याकडे पैसे मागितले. हे घे, हे 200 रुपये ठेव. 200 रुपये नको साहेब, 100 रुपये बाद झाले. मी तुम्हाला पगार झाल्यावर देऊन टाकेन. साहेब तुमचे लय उपकार झाले साहेब. ठीक. देवा, आज मी घरी श्रीखंड, दूध आणि लोणचं घेऊन गेलो. ते बघून माझी बायको जेवढी खुश होणार नाही, तेवढं हा ज्यावेळी पिठाचा डबा घरी घेऊन जाईल त्यावेळी ह्याची बायको आणि फॅमिली किती खुश होईल. त्याच्या आनंदासमोर माझा आनंद काहीच नाही.